श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 10वा सर्ग वाचूया. युद्धस्थळी शत्रुवधाची इच्छा बाळगणाऱ्या श्रीरामांचे बल, पराक्रम, उत्साह आणि अस्त्रबल वाढून द्विगुणित झाले. आत्मज्ञानी रघुनाथांसमोर सर्व शस्त्रे आपोआप प्रकट होऊ लागली. हर्ष आणि उत्साहाने महातेजस्वी भगवान श्रीरामांचा हात अत्यंत वेगाने चालू लागला. स्वतः ही शुभ लक्षणे प्रकट झालेली जाणून राक्षसांचा अंत करणारे भगवान श्रीराम पुन्हा रावणाला पीडित करू लागले. वानरांनी फेकलेल्या प्रस्तर समूहांच्या आणि श्रीरामांनी सोडलेल्या बाणांच्या वर्षावाने घायाळ होऊन रावणाचे हृदय व्याकुळ आणि विभ्रांत झाले. तेव्हा हृदय व्याकुळ झाल्यामुळे त्याच्या ठायी शस्त्र उचलण्याची, धनुष्य खेचण्याची आणि श्रीरामांच्या पराक्रमाशी सामना करण्याची क्षमता राहिली नाही. तसेच जेव्हा श्रीरामांनी वेगाने सोडलेले बाण आणि तरतऱ्हांची शस्त्रे त्याच्या मृत्यूला आमंत्रण देऊ लागली आणि त्याच्या मृत्यूकाल जवळ येऊन पोहोचला, तेव्हा त्याची ती अवस्था पाहून त्याच्या सारथ्याने किंचितही न डगमगता त्याचा रथ रणभूमीपासून दूर पळविला. आपला राजा शक्तिहीन होऊन रथावर पडलेला पाहून रावणाचा सारथी मेघाप्रमाणे गंभीर घोष करणारा त्याचा रथ परतवून त्याच्याबरोबर भयभीत होऊन रणभूमीतून बाहेर पडला. रावण कालशक्तीने प्रेरित झालेला होता. त्यामुळे मोहवश होऊन अत्यंत क्रुद्ध होऊन रागाने डोळे तांबारून तो आपल्या सारथ्याला म्हणाला, दुर्बुद्धी, तू मला पराक्रमशून्य, असमर्थ, पुरुषार्थहीन, डरपोक, क्षुद्र, धैर्यहीन, निस्तेज, मायारहित आणि अस्त्रज्ञानाला पारखा असलेला समजलास काय? माझी अवहेलना करून तू स्वतःच्या बुद्धीनं मनाला येईल ते करण्यापूर्वी मला विचारलं का नाहीस? माझी आज्ञा जाणून घेण्यापूर्वीच तू शत्रूसमोर माझा रथ बाजूला करून माझी अवहेलना करण्याचं धाडस कसं केलंस? अनार्या, आज तू मी चिरकालापासून प्राप्त करून घेतलेलं यश, पराक्रम, तेज आणि विश्वास यांच्यावर पाणी फिरवलंस. माझ्या शत्रूचा बलपराक्रम विख्यात आहे. त्याला माझ्या बलविक्रमानंच चोख उत्तर देणं मला शोभतं. मी युद्धाची खुमखुमी बाळगणारा आहे. तरीही तू रथ बाजूला करून शत्रूच्या दृष्टीमधून माझा भित्रेपणा सिद्ध केलास. दुर्मते, जर तू हा रथ मोहवश होऊन शत्रूसमोर घेऊन जात नसशील तर शत्रूनं तुला फूस लावून सोडलं हे माझं अनुमान सत्यच आहे. हे हितचिंतक मित्राचं काम नाही. तू जे काम केलंस ते शत्रूंनी करण्यायोग्य आहे. जर तू माझ्याबरोबर बऱ्याच काळापासून राहिलेला असशील आणि जर माझ्या गुणांचं तुला स्मरण असेल तर माझा हा रथ तू सत्वर परत घेऊन चल. माझा शत्रू पळून जाईल असं काही करू नये. जरी सारथ्याच्या मनात रावणाच्या हिताचेच विचार होते तरी त्या मूर्ख रावणाने जेव्हा त्याला कठोर वाग्ताडण केले तेव्हा सारथ्याने मोठ्या विनयाने त्याला हितकरू वचनयुक्त उत्तर दिले. तो म्हणाला, महाराज, मी घाबरलेलो नाही. माझा विवेकही नष्ट झालेला नाही किंवा मला शत्रूंनीही भडकविलेलं नाही. मी बेसावधही नाही. तुमच्या विषयाचा माझा स्नेह देखील कमी झालेला नाही. तसेच तुम्ही माझा जो सत्कार केलेला आहे तोही मी विसरलेलो नाही. मी सदैव तुमचं हित चिंतितो आणि तुमच्या यशाच्या रक्षणासाठीच प्रयत्नशील असतो. माझं हृदय तुमच्या विषयीच्या स्नेहानं आर्द्र आहे. या काळात तुमचं हित आहे असा विचार करूनच
मी हे काम केलं आहे, मग ते भलं तुम्हाला अप्रिय का वाटेना. महाराज, मी तुमच्या प्रिय हितात तत्परता दाखविणार आहे, म्हणून या कामासाठी तुम्ही एखाद्या क्षुद्र आणि अनार्य पुरुषाप्रमाणे माझ्यावर दोषारोप करू नका. ज्याप्रमाणे चंद्रोदयामुळं वाढलेलं समुद्राचं जल नदीचा वेग पाठीमागं वळवितं, त्याचप्रमाणे मी ज्या कारणानं तुमचा रथ युद्धभूमीवरून मागं फिरवला ते कारण सांगतो. लक्षपूर्वक ऐका. त्यावेळी मला असं वाटलं की तुम्ही महान युद्धामुळं थकून गेलेला आहात. शत्रूपेक्षा तुम्ही प्रबळ ठरता आहात. तुमचा पराक्रम अधिक आहे याविषयी मला शंका वाटली. माझे घोडे देखील रथ ओढता ओढता थकून गेले होते. त्यांचे पाय लडखडत होते. उन्हानं व्याकुळ होऊन ते पावसानं झोडलेल्या गायींसारखे दुःखी कष्टी झाले होते. त्याचबरोबरच या निमित्तानं माझ्यासमोर जी जी लक्षणं प्रकट होत आहेत ती जर सफल ठरली तर मला त्यात आपलं अमंगलच दिसत आहे. सारथ्यानं देशकालाचं शुभाशुभ लक्षणांचं, रथाच्या हालचालींचं, उत्साहाचं, अनुत्साहाचं आणि खेदाचं तसंच बलाबलांचं देखील ज्ञान बाळगलं पाहिजे. जमिनीची जी उच्च नीच समविषम स्थानं त्यांची देखील त्याला माहिती असली पाहिजे. युद्धाला उपयुक्त संधी कधी असेल हे जाणणं आणि शत्रूच्या दुर्बलतेवर दृष्टी ठेवणं ही देखील त्याचीच कामं आहेत. शत्रूच्या जवळ जाण्याची वा लांब जाण्याची, युद्धात स्थिर राहण्याची वा युद्धभूमी सोडून जाण्याची योग्य वेळ केव्हा येईल या गोष्टी समजून घेणं रथारूढ सारथ्याचं कर्तव्य आहे. तुम्हाला तसंच या रथाच्या घोड्यांना काही काळ विसावा देणं आणि तुमचा खेद दूर करणं याच उद्देशानं मी जे केलं आहे ते सर्वथा उचित होय. वीर प्रभू, मी मनाला येईल ते केलेलं नाही. मी स्वामीवरच्या स्नेहानंच त्याच्या रक्षणासाठी हा रथ दूरवर आणला आहे. शत्रुसूदन वीरा, आता आज्ञा द्या. तुम्हाला योग्य वाटेल ते सांगा. तुम्ही जे काही सांगाल ते मी तुमच्या ऋणातून मुक्त होण्याच्या भावनेतून पार पाडीन. सारथ्याच्या या बोलण्याने रावण अत्यंत संतुष्ट झाला आणि नाना प्रकारे त्याची स्तुती करून युद्धलोलूप होऊन म्हणाला, सुता, आता तू हा रथ सत्वर रामासमोर घेऊन चल. रावण युद्धात आपल्या शत्रूला मारल्याशिवाय आता घरी परतणार नाही असे म्हणून राक्षसराज रावणाने सारथ्याला बक्षिसादखल आपल्या हातातले एक सुंदर आभूषण उतरवून भेट म्हणून दिले. रावणाचा आदेश ऐकून सारथ्याने पुन्हा रथ परतविला. रावणाच्या आज्ञेने प्रेरित होऊन त्याने घोडे वेगाने हाकले. मग राक्षस राजाचा तो विशाल रथ क्षणभरातच त्या रणधुमाळीत श्रीरामचंद्रांजवळ जाऊन पोहोचला. इथे 10वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 11वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.